नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर अभियानाला सुरुवात केली। या अभियानाअंतर्गत समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे। आणि या विविध घटकांमध्ये विचार करायचा तर तो आता आपण करणार आहोत मत्स्य शेती करणाऱ्या बांधवांचा आणि भगिनींचा। केंद्र शासनाकडून यांना एक विशिष्ट अशी योजना जाहीर झालेली आहे। नेमकी ही योजना आहे काय, त्याचा लाभ हा कसा घेता येऊ शकतो, त्यासाठी काय तरतुदी आहे, आज आपण जाणून घेणार आहोत। आपला आजचा विषय आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। तर आज आपल्याकडे आलेले आहेत महेश देवरे, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय कोकण विभाग मुंबई। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। आता आपण बघतोय की आत्मनिर्भर अभियान हे सुरू झालेलं आहे संपूर्ण भारतभर, आत्मनिर्भर भारत अभियान। तर या अभियानाचा जर मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तो कसा काय करता येईल आपल्याला? सर्वप्रथम आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण होणे। आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतो त्या क्षेत्रामधली कमी, त्या क्षेत्रातली पोकळी भरून काढण्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्या नियोजनालाच आत्मनिर्भर असं म्हणता येईल। यामध्ये या अभियानाद्वारे विविध विभागातील जे मुख्य स्रोत आहे या स्रोतांना आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीची जोड देऊन एक शाश्वत विकास, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी जे प्रयत्न करायचे आहेत यासाठी एक विशेष पॅकेज घोषित करण्यात आलेला आहे। बरं, या पॅकेजलाच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असं म्हणता येईल। यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या दृष्टिकोनातून जर आत्मनिर्भर व्हायचं आहे तर त्यासाठी मत्स्यबीज, मत्स्योत्पादन, मासळीचं सुरक्षण, मासळीचं विपणन, दळणवळण आणि निर्यात व मासळीची पदार्थ म्हणजे एकापासून शेवटपर्यंत जे मत्स्य व्यवसायामध्ये प्रक्रिया केल्या जातात या सर्व प्रक्रियांचं सर्वकष नियोजन करून त्यामध्ये स्वयंपूर्ण व्हायचं आहे, सेल्फ रिलायंट व्हायचं आहे, सेल्फ डिपेंडंट व्हायचं आहे। यालाच आपण आत्मनिर्भर असं म्हणूया। म्हणजे सर्व समावेशक अशी ही आत्मनिर्भर योजना म्हणायला हरकत नाहीये। आता ही जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा जी योजना आहे त्यामध्ये जर समाविष्ट बाबींचा जर विचार करायचा झाला तर नेमक्या कोणत्या कोणत्या अशा बाबी आहेत ज्या प्रामुख्याने त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे? प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की ही योजना 24 जून 2020 रोजी याला केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे आणि ही योजना 5 वर्षाकरिता राबवण्यात येणार आहे। म्हणजे 2020-21 ते 2024-25 या 5 वर्ष कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे। मत्स्य व्यवसायाच्या इतिहासात आजपर्यंत 20,050 कोटी गुंतवणुकीची ही पहिलीच योजना घोषित झालेली आहे। अत्यंत मोठी संधी या योजनेच्या माध्यमातून मत्स्य व्यावसायिक आणि मत्स्य संवर्धकांना उपलब्ध झालेली आहे। या योजनेचे 3 हिस्से केलेले आहेत। त्यामध्ये केंद्र हिस्सा आहे, त्यामध्ये रुपये 9,407 कोटी निधीचं प्रावधान करण्यात आलेलं आहे। दुसरा राज्य हिस्सा आहे, त्यामध्ये 4,880 कोटीचं प्रावधान करण्यात आलेलं आहे आणि केंद्र आणि राज्य हिस्सासोबत लाभार्थ्यांचा हिस्सा सुद्धा आहे, तो साधारणतः 5,763 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे। अशी केंद्र, राज्य शासन आणि लाभार्थ्यांच्या समन्वयाने ही योजना राबवण्यात येणार आहे। म्हणजे भरघोस अशी योजना केंद्र शासनाने दिली असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का? आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्या जर उद्दिष्ट, जी ठळक उद्दिष्ट काही समोर ठेवली असतील ज्यानं नक्कीच जनहित, जे मत्स्य शेती करतात त्यांचं हित आणि आपण सांगितल्याप्रमाणे सर्वसमावेशक असं हित अपेक्षित आहे, तर त्या उद्दिष्टांचा जर विचार आपण करायचा झाला तर तो कसा काय या ठिकाणी केला गेलाय? यामध्ये जी महत्त्वाची उद्दिष्ट आहेत त्यात सर्वप्रथम मत्स्योत्पादन आहे
की आज राज्याचं गोड्या पाण्यातलं मत्स्योत्पादन 1,31,000 मेट्रिक टन आहे. त्या मत्स्योत्पादनावरून आपल्याला 5 वर्षामध्ये 4,75,000 मेट्रिक टन मत्स्योत्पादनात वाढ करायची आहे. बरोबर. सागरी क्षेत्राचा विचार केला तर सागरी क्षेत्रामध्ये 4,67,000 मेट्रिक टन मत्स्योत्पादन आहे. ते 5 वर्षामध्ये 6,00,000 मेट्रिक टनापर्यंत न्यायचं आहे. अच्छा. म्हणजे आपण महाराष्ट्र राज्य गोड्या पाण्याच्या मत्स्योत्पादनामध्ये 17व्या नंबरवर आहे देशात. परंतु ह्या योजनेच्या माध्यमातून आपण निश्चितच 4,75,000 मेट्रिक टन मत्स्योत्पादनात वाढ केल्यास आपण 4थ्या नंबरवरती आपण मत्स्योत्पादनात येणार आहोत. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं आहे. तदनंतर कृषी मूल्यवर्धन जे आहे की जे 7.28% आहे ते आपल्याला 9% न्यायचं आहे. म्हणजे मत्स्योत्पादनात सरासरी 9% वार्षिक वाढ आपल्याला करावायची आहे. तदनंतर जे निर्यात मूल्य आहे, देशाचं निर्यात मूल्य जे 50,000 कोटीचं आहे त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी म्हणजे दुप्पट वाढ करायची आहे. राज्याचं निर्यात मूल्य सुद्धा हे 5,000 कोटीवरनं 10,000 कोटीपर्यंत न्यायचं आहे आपल्याला. तदनंतर जे मत्स्य संवर्धन करीत असताना सरासरी मत्स्योत्पादन जे 3 टन आहे ते 5 टनापर्यंत न्यायचं आहे. तदनंतर आपण मासळी उत्पादन करत असतो. ती मासळी उत्पादित केल्यानंतर गोड्या पाण्यातून असो की सागरी क्षेत्रातून असो ती काढल्यानंतर ती आपल्याला स्थानिक बाजारपेठेपर्यंत जे खवय्ये असतात त्यांच्यापर्यंत जर पोचवायची आहे. त्यामध्ये आजच्या स्थितीला जे 20 ते 25% हे सुरक्षण अभावी, शीत साखळी अभावी जे नुकसान होत आहे ते नुकसान आपल्याला 10% न्यायचं आहे. तदनंतर आपल्या मत्स्योत्पादनात आपण स्वयंपूर्ण झाल्यानंतर निश्चितच माशांमध्ये वाढ होणार आहे. माशांमध्ये जशी वाढ होते तर मासे खाणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते देशाचं 5 ते 6% आहे ते आपल्याला 12% न्यायचं आहे. जे राज्याचं 9% पर कॅपिटा कन्झम्पशन त्याला म्हणू आपण दरडोई मत्स्य आहार तो आपल्याला 15 किलोपर्यंत न्यायचा आहे. तर ही सर्वसाधारण उद्दिष्ट आहेत. ह्या उद्दिष्टानुरूप ही योजना घोषित करण्यात आलेली आहे आणि निश्चितच या उद्दिष्ट साध्य केल्यानंतर जो रोजगार वृद्धी आहे तो देशाचा 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार वृद्धी होऊन मच्छीमारांच्या सामाजिक, भौतिक आणि आर्थिक जीवनमानात निश्चितच परिणाम होईल अशा पद्धतीची योजना घोषित केलेली. नक्कीच. आता जर आपण उपघटकांचा जर विचार केला तर ते जे 2 उपघटक आहे तर त्यांच्या विचारानुसार अनुदान हे कशा प्रकारे दिलं जाणार आहे, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. या योजनेमध्ये एक केंद्रीय क्षेत्र योजना की ज्या योजनेला 1,720 कोटीचं प्रावधान केलेलं आहे आणि दुसरी केंद्र पुरस्कृत योजना की ज्या योजनेमध्ये सगळ्यात जास्त 18,330 कोटीचं नियोजन ठेवलेलं आहे. ही जी केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेमध्ये साधारणतः 100 योजना आहेत, 100पेक्षा जास्त योजना आहेत. त्या योजनांद्वारेच लाभार्थ्यांच्या सहकार्याने आपल्याला मत्स्य व्यवसायाचा विकास करायचा आहे. त्याच्यासाठी मोठी गुंतवणूक त्या क्षेत्रामध्ये नियोजित केलेली आहे. आता ह्या दोघं ज्या योजना आहेत या योजनांच्या लाभासाठी परिमाण 2 प्रकारात केलेला आहे की एक सर्वसाधारण प्रवर्ग जो असतो लाभ घेणारा जो बेनिफिशरीज आहे, लाभार्थी आहे, ते जर सर्वसाधारण प्रवर्गातले जमाती आणि महिला लाभार्थी असल्यात तर त्यांच्यासाठी 60% अनुदानाचं प्रावधान ठेवलेलं आहे. या योजनेमध्ये अशाच पद्धतीचं अनुदानाचं प्रावधान ठेवलेलं आहे. तदनंतर हे जे 2 घटक आहेत या 2 घटकांची विभागणी उत्पादनाची उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ॲनेक्जर 1, 2 आणि 3 मध्ये केलेली आहे. म्हणजे पहिलं जे ॲनेक्जर आहे त्यामध्ये 100% केंद्रीय निधीसह योजना घोषित केलेल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून त्या योजनांचा विकास करण्यात येणार आहे. दुसरी जी योजना आहे ॲनेक्जर 2 या योजना लाभार्थीभिमुख आहेत. म्हणजे 100पेक्षा जास्त ज्या योजना आहेत ह्या लाभार्थ्यांच्या सहकार्याने विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी नियोजन इथं केलेलं आहे या उपघटकामध्ये. आणि तिसरी जी योजना आहे ती लाभार्थीभिमुख नसलेल्या योजना की जे शासनाचे उपक्रम यांच्या माध्यमातून ती राबवण्याचं नियोजन केलेलं आहे. आता आपण बघितली की पूर्वी नीलक्रांती योजना होती,
हो की नाही. आणि ह्या योजनेसोबतच आता ही नवीन योजना आली, तर दोघांमध्ये जर फरक करायचा झाला तर तुम्ही तो कसा कराल? म्हणजे ते नीलक्रांती योजना ही 31 मार्च 2020 पर्यंत कार्यरत होती. त्यानंतर योजनेचं स्वरूप हे दोघं योजनांचं जवळपास सारखंच आहे. बरं. फक्त प्रश्न असा झाला की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही लोकाभिमुख केलेली आहे. स्वरूप जरी सारखं असलं, त्या योजनांमध्ये जे टार्गेट्स आहेत, काही आर्थिक जे लाभाचं प्रमाण आहे याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि ही लोकाभिमुख केलेली आहे. म्हणजे आजच्या आपण कोविड परिस्थिती लक्षात घेतली तर अशा परिस्थितीमध्ये जे रोजगारांवर गंडांतरण आलेलं आहे, या सगळ्या बाबी याच्यात विचारात घेऊन ह्या योजनेला चांगलं रूप दिलेलं आहे. मला एक उदाहरण द्यायला आवडेल की नीलक्रांती योजनेमध्ये जी भूजलाशीन पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन योजना होती, ही योजना 24 पिंजऱ्यांच्या प्रकल्पासह होती. या 24 पिंजरा प्रकल्पांसाठी 72 लक्ष रकमेचं युनिट कॉस्ट होती, प्रकल्प किंमत होती. त्याच्यामध्ये आपण 60% 40% लाभ देत होतो. आता 72 लक्ष कॅपॅसिटी असलेले जे लाभार्थी आहेत यांचं प्रमाण थोडं कमी असतं. आपण ह्या स्थितीमध्ये जे नियोजन केलेलं आहे ते योजनेचं आकारमान आपण कमी केलं आहे. म्हणजे आपण 5 पिंजऱ्यांची योजना पुढे आणलेली आहे की त्या 5 पिंजऱ्याची प्रकल्प किंमत ही 15 लाख आहे. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये जी बेरोजगार आहेत, या बेरोजगार लाभार्थ्यांचा, मत्स्य व्यावसायिकांचा या छोट्या योजनेत सहभाग वाढून त्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं या दृष्टीने प्रधानमंत्री मत्स्य संपदेचं नियोजन करण्यात आलेलं. आता राज्यातले जे मत्स्य शेती करणारे जे शेतकरी आहेत, जे मत्स्य शेती खूप वर्षापासून करतायत, नव्याने करण्याची त्यांची इच्छा आहे, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी लाभाच्या अशा योजना सांगायच्या झाल्या तर कोणत्या सांगाल? प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये लाभार्थी भिमुख ज्या योजना आहेत त्या योजनांची सुरुवात आपण जी या अभियानामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी जी मूळ गरज आहे ती म्हणजे मत्स्यबीज. आणि या मत्स्यबीजामध्ये जर स्वयंपूर्ण व्हायचं आहे तर त्या योजनेला मोठं महत्त्व या PMMSY योजनेमध्ये दिलेलं आहे. यात सर्वप्रथम जे आहे नवीन मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करणे. आता याच्यात 3 क्षेत्र आहेत. एक गोड्या पाण्याचं क्षेत्र आहे, दुसरं सागरी क्षेत्र आहे आणि तिसरं निमखारे पाणी क्षेत्र आहे. या 3 क्षेत्रांमध्ये ज्या मत्स्यबीजाची गरज आहे, म्हणजे उदाहरणार्थ गोड्या पाण्याच्या मत्स्यबीज निर्मिती केंद्राची जी प्रकल्प किंमत आहे ती 25 लक्ष आहे. त्याच्यामध्ये 10 लक्ष सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि राखीव महिला लाभार्थ्यांसाठी 15 लक्ष अनुदानाचा लाभ देण्यात येतोय. गोड्या पाण्यामध्ये कटला, रोहू, मृगळ हे मत्स्यबीज सहज उपलब्ध होतात. तिलापिया आणि पंगॅशियस काही प्रमाणात उपलब्ध होतात. परंतु या योजनेमध्ये आता राज्याची गरज आहे ती उच्च दर जाती मत्स्यबीज. त्याच्यामध्ये एक पाबदा आहे, दुसरा देसी मागूर आहे, शिंगी नावाची प्रजात आहे, नंतर जिताडा नावाचे मत्स्य जाती आहेत. तर याच्या उत्पादनासाठी आता लाभार्थ्यांनी पुढे यायचं आहे आणि शासनाला स्वयंपूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी ही अत्यंत आकर्षक योजना राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरी महत्त्वाची बाब की सागरी क्षेत्रामध्ये आता पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प नावारूपास येत आहेत. असंख्य लाभार्थ्यांचा ओढा त्याच्याकडे आहे. त्या सागरी क्षेत्रासाठी जी जिताडा माशाची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी जी मोठ्या आकाराची सागरी मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करायची आहेत त्याची प्रकल्प किंमत 2,50,00,000 रुपये. म्हणजे याच्यामध्ये लाभार्थी जे मध्यम क्षमता असलेले लाभार्थी, सागरी क्षेत्रामध्ये अत्यंत मोठी क्षमता असलेल्या उद्योजकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर करता येऊ शकतं मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने. त्यासाठी जी शिंपले संवर्धन आहे, नंतर जिताडा प्रजात आहे, खेकडे आहेत, यांची जी बीजं आहेत ती सहज उपलब्ध व्हावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. तदनंतर निमखारे मत्स्य प्रजाती बीज उत्पादन केंद्र आहे. याच्यामध्ये निमखारे क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वेनामी कल्चर करण्यात येतं. टायगर
कोळंबी जी आहे तिचं सुद्धा कल्चर करण्यात येतं आणि तिथं क्रॅबसुद्धा करता येतं. शिंपले संवर्धनसुद्धा मोठ्या प्रमाणात आता विस्तार कार्याला चांगली संधी निर्माण झालेली आहे. तिथं सुद्धा 50 लक्ष प्रावधान ठेवलेलं आहे की 50 लक्ष प्रकल्प किमतीची हॅचरी निर्माण करायची आणि त्याद्वारे स्वयंसिद्ध व्हायचं आहे. अशी सर्वसमावेशक 3 क्षेत्रांमध्ये एक चांगली संधी उद्योजकांना उपलब्ध झालेली आहे आणि त्याद्वारे मत्स्यबीजाची जी गरज आहे, जी पोकळी आहे, ती भरून काढणं निश्चितच साध्य होणार आहे. बरं, आता पण विकास हा महत्वाचा आहे. तो व्यक्तीचा झाला तर आपोआप देशाचा होईल, प्रत्येक व्यक्तीचा झाला तर आधुनिक तंत्रज्ञानाचा यामध्ये किती आपण विचार केलेला आहे उत्पादकता आणि उत्पादन वाढण्यासाठी? हो, आता आधुनिक तंत्रज्ञानाचे जे प्रकल्प आहेत ते रास आणि बायोफ्लॉक हे मेन प्रकल्प आहेत. त्यासह ॲक्वापोनिक्स आहे, हायड्रोपोनिक्स आहेत, ह्या वेगवेगळ्या योजना आहेत. परंतु मत्स्यबीज निर्मिती केल्यानंतर आपण येतो मत्स्यबीज संवर्धनावरती. म्हणजे ह्या योजनेमध्ये मत्स्यबीज संवर्धन सुद्धा आहे, तदनंतर मत्स्यतळी खोदकाम सुद्धा आहे. म्हणजे तुमच्याकडे बीज उपलब्ध असलं ते संवर्धन करा, ते मोठं करा, नंतर ते संवर्धकांना द्या. मत्स्यतळी खोदकाम ह्या 3 प्रकारांमध्ये दिलेलं आहे. तर त्यामध्ये सागरी क्षेत्र आहे, निमसागरी क्षेत्र आहे आणि गोड्या पाण्याचं क्षेत्र सुद्धा आहे. या तळी खोदकामसाठी अत्यंत लाभदायक असं अनुदानाचं या योजनेमध्ये प्रावधान केलेलं आहे. तदनंतर आपण तळी खोदकाम केलं. तळी खोदकाम केल्यानंतर तिथं मत्स्य प्रजाती जेव्हा टाकत असतो त्याला खाद्य देत असतो, त्याला प्रोबायोटिक्स देण्यात येतं आणि त्याची वाढ करून विक्री व्यवस्था करण्यात येत असते. तर या सर्व प्रकल्पासाठी तळी खोदकामसह निविष्ठेसाठी सुद्धा अनुदान देण्याचं प्रावधान आपण या योजनेमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे सागरी क्षेत्राचा विचार जर केला तर तळी खोदकामसाठी 8 लक्ष किमतीचा प्रकल्प हे मंजूर करता येतो. निविष्ठेसाठी 6 लक्षाचा प्रकल्प सुद्धा मंजूर करता येतो. असा एका तळी खोदकाम मत्स्यबीज संगोपनासह आपल्याला 8,40,000 रुपये 60% अनुदान देण्याचं नियोजन ह्या योजनेत केलेलं आहे आणि ते अत्यंत सकारात्मक असल्याने निश्चितच याच्यात फार मोठी संधी आहे. आता आपलं जे आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग बोलले, आता याच्यामध्ये नियंत्रित पद्धतीने मत्स्यशेती करता येते. आता रास प्रकल्प त्याला आपण रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम म्हटलं जातं आणि दुसरी जी बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी म्हटली जाते. यामध्ये मशिनरी आहे. या साधन सामग्रीच्या साहाय्याने पाण्याचे जे घटक असतात हे सर्व घटक आदर्श ठेवून त्यामध्ये मत्स्यजातीचं संगोपन करून आपल्याला चांगल्या पद्धतीने मत्स्योत्पादन घेता येतं. याच्यामध्ये खर्च जरी जास्त असला परंतु ती नियंत्रित आहे. तिथं कोणत्याही रोगाला प्रादुर्भाव करण्याची क्षमता कमी होत असते आणि शाश्वत आपण ठरवतो की आता याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. की पहिली योजना आहे ती 50 लक्ष रुपयाची रास प्रकल्पामध्ये, तर त्याच्यासाठी 20 लक्ष आणि 30 लक्ष अनुदानाचे प्रावधान आहे. तर या 50 लक्ष प्रकल्पातून साधारणतः 8 मोठ्या टाक्यांमध्ये साधारणतः 90,000 लिटर पाणी एका टाकीमध्ये राहील आणि तिथं आपण 5,000 किलो मत्स्योत्पादन एका टाकीतून घेणार. अशा 8 टाक्या आहेत. म्हणजे आपल्याला 40 टन मत्स्योत्पादन ह्या रास प्रकल्पातून मिळणार आहे आणि ते आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि गुंतवणुकीच्या जोडीने शक्य होणार आहे. त्यानंतर बायोफ्लॉक सुद्धा तसंच तंत्र आहे की 50 लाखाचा जर प्रकल्प आहे त्याला तेवढ्याच टाक्या आहेत. 25 लाखाचा प्रकल्प आहे त्याला 25 टाक्यांच्या माध्यमातून हे सगळं तंत्रज्ञान उपयोगात आणून आपल्याला मत्स्योत्पादन घेता येतं. आता ह्या सध्याची जी परिस्थिती पाहतो आहे की रोजगाराचा प्रश्न दिसतोय, याच्यासाठी आपण परसबागेत लघु रास प्रकल्पाचं नियोजन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये केलेलं आहे. की घर आहे त्या घराची गरज आहे, त्या गरजेला अनुरूप 50,000 रुपयेच्या किमतीमध्ये कोणीही पुढे येऊन हा प्रकल्प राबवू शकतो. म्हणजे एक रोजगाराचं शाश्वत उत्पन्नाचं एक साधन स्वतःच तयार करता येऊ शकतं आपल्या परसबागेमध्ये. घराच्या एखाद्या रिकाम्या असलेल्या क्षेत्रामध्ये हा प्रकल्प आपल्याला राबवता येऊ शकतो. असं रोजगाराभिमुख नियोजन आपण या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत केलेलं आहे आणि त्याच्यातून निश्चितच चांगले परिणाम बाहेर येतील.
आता आपण बघतोय करोनाची सद्यस्थिती आहे आणि अशा वेळेस लोकांचे मुळातच रोजगार गेलेत. ज्यांचे आधीपासूनचे रोजगार होते तेच त्यांच्या हातात नाहीये. हो. आणि म्हणजे जे मत्स्यशेती करतायत त्यांची अवस्था फारशी चांगली नाही आहे. तर मग अशा लोकांनी आत्मनिर्भर सगळ्यांनी होण्यासाठी कोणत्या अशा विशिष्ट बाबी आपण या ठिकाणी सांगू शकाल? आता आपण जी 3 क्षेत्र आहेत, या 3 क्षेत्रामध्ये जे रोजगार निर्मितीचे प्रकल्प आहेत ते मोठे जरी नसलेत, छोटे जरी असले, पण त्याच्यातून निश्चितच सर्व समाजातील घटक त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र करून त्यांना लाभ देता येऊ शकतो. सर्वप्रथम आपण रोजगाराभिमुख बाब जर लक्षात घेतली तर या योजनेमध्ये जी जलाशय आहेत राज्यातील, गोड्या पाण्यातली जी जलाशय आहेत, त्या जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयनाची एक योजना आहे की 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जलाशयामध्ये 5 वर्षामध्ये या योजनेअंतर्गत 1 लाख मत्स्य बोटुकली संचयन करता येते की जे जलाशय लाभार्थ्यांकडे आहेत, संस्थांकडे आहेत, यंत्रणांकडे आहेत. तर ते 1 लाख मत्स्य बोटुकलीला 3 लाख मर्यादेमध्ये 1,80,000 1,20,000 अनुदान दिलं जाणार आहे. आणि निश्चितच शासनाच्या माध्यमातून हे संचयन जर झालं, अनुदानाच्या सहकार्याने जर संचयन झालं तर निश्चितच सर्वसामान्य मच्छीमारांना त्याच्यापासून रोजगार मिळणार आहे. मासेमारी करून उपजीविकेसाठी एक चांगली संधी मिळणार आहे. त्यानंतर हे परसबागेतील रास प्रकल्प बोललो, तो सुद्धा रोजगारक्षम आहे. सागरी क्षेत्राचा जर विचार केला तर इथं शेवाळ संवर्धन, सीवीड ज्याला म्हटलं जातं, ती अत्यंत मोठी संधी आहे. सागरी क्षेत्रामध्ये जी मुक्त मासेमारी केली जाते त्या व्यतिरिक्त 1 ते 1.5 मीटरच्या क्षेत्रामध्ये जर समुद्र किनाऱ्यावरील जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांनी शेवाळ संवर्धन केलं, ते फार मोठी त्याच्यामध्ये गुंतवणूक नाही आहे, सहज करू शकतं. एका लाभार्थ्याला 15 राफ्ट दिले जातात की जो एक राफ्ट 12 बाय 12 फूट आकाराचा असतो. त्यामध्ये आपल्याला 250 किलोपर्यंत शेवाळ संवर्धनाद्वारे उत्पादन घेता येतं. आणि त्या 250 किलोमधून 50 किलो शेवाळ जे सीवीड आहे त्याचं बीज म्हणून वापर करत असतो. 200 किलो हा त्याला 200 किलोचं उत्पादन मिळत असतं. आणि ते सुकवलं की त्यापासून आपल्याला 10% समुद्री शेवाळ मिळत असतं की जे अत्यंत प्रथिनयुक्त आहे, व्हिटॅमिनचा समावेश असलेला आहे. आणि ते पूर्वी पारंपरिक मच्छीमारांचं खाद्य होतं. हो, तर ते आज ती परंपरा परत पुनर्निर्माण करण्यासाठी या योजनेमध्ये मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासह जे छोटे मत्स्य व्यावसायिक आहेत ते 3 क्षेत्रांमध्ये त्यांना एक छोटी योजना आहे. सायकल शीतपेटीसह, मोटरसायकल शीतपेटीसह जी पणन सुविधा आहे तिचे बळकटीकरण करता येऊ शकतं. काही मासळी विकत घेऊन ती जर विक्री केली, आता ह्या कोविड परिस्थितीमध्ये जे स्थानिक मार्केट आहे ते विकसित होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या छोट्या छोट्या योजनांच्या साहाय्याने रोजगार निर्मितीला मोठं दालन निर्माण झाले. मला अजून एक योजनेचा समावेश करावासा वाटतो की समुद्री क्षेत्रासाठी सागर मित्र योजना आहे. सागर मित्र म्हणजे समुद्री क्षेत्रामध्ये जे शैक्षणिक अर्हता चांगली असलेले जे मत्स्यशास्त्र शिक्षित विद्यार्थी आहेत, BFSC, नंतर प्राणीशास्त्र, अशा विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. त्यांनी मत्स्य व्यावसायिक, मच्छीमार आणि शासन यांच्यामध्ये जी काही गॅप आहे, जी दरी आहे, त्याच्यामधला दुवा होऊन एक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं, यासाठी एक सागर मित्र योजना आहे. त्याद्वारे सुद्धा रोजगार उपलब्धता होऊन मत्स्य व्यवसायाचा निश्चित विकासाचं धोरण अवलंबलेलं आहे. एकात्मिक ॲक्वा जो पार्क आहे ती नेमकी काय संकल्पना आहे? आणि एकात्मिक ॲक्वा म्हणजे इंटिग्रेटेड ॲक्वा प्रोजेक्ट जो आहे, तर ही कार्यपद्धती अशी आहे की मत्स्य व्यवसायाची जी विविध अंग आहेत, मी सुरुवातीलाच बोललो आपल्याला की मत्स्यबीज निर्माण करायचं, त्यानंतर ते तळी खोदकाम करायचं, संवर्धन करायचं, त्याची जोपासना करायची, त्याची शीत साखळी निर्माण करायची, शीत साखळीनंतर त्याचं विपणन करायचं, निर्यात करायचं. ह्या सगळ्या बाबींसाठी जी आवश्यक यांत्रिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते यांत्रिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे
ते एकत्रच एका क्षेत्रामध्ये घेणं, उदाहरणार्थ 100 एकर क्षेत्रामध्ये ही शासनाची योजना, ही शासनच राबवणार आहे, परंतु शासनाला सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प, म्हणजे जसं SL वर्ल्ड आहे तिथं सगळ्या प्रकारची जे काही वॉटर स्पोर्ट्स आहेत ते आहेत, तसंच इथं आपल्याला सर्व मत्स्य व्यवसाय विभागाची अंग एकत्र करायची, त्यांचं पायाभूत सुविधा तिथं तयार करायची आणि त्याद्वारे मनोरंजनात्मक ऍक्टिव्हिटी सुद्धा निर्माण करायच्यात आणि असा एक सर्वकष प्रकल्प निर्माण करायचा, नक्कीच. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. आता जे मासेमार आहे, मत्स्य शेती करणारे व्यावसायिक आहे आणि सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांनी आत्मनिर्भर होणं हेच खरं ध्येय आहे, तर त्यांच्यासाठी जाता जाता काय संदेश द्याल? मी राज्यातील गोड्या पाण्यातील सागरी क्षेत्रातील, निम सागरी क्षेत्रातील मत्स्य व्यावसायिक जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, काही विधवा आहेत, या सगळ्यांना आव्हान करतो, विनंती करतो की अत्यंत चांगली योजना आहे, या योजनेचा प्रचार प्रसार करणं सुद्धा गरजेचं आहे. या योजनेत सहभाग नोंदवावा. राज्य शासनाचं सहाय्यक आयुक्त कार्यालय प्रत्येक जिल्ह्याला आहे, तिथं योजनेसाठी आवश्यक जे प्रकल्प अहवालपासून ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक कार्यासाठी निश्चितच शासकीय अधिकारी मदत करतील आणि या योजनेत लाभार्थ्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात होईल आणि निश्चितच जे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट साकारण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, या शुभेच्छा देतो आणि शासनास मदत व्हावी या दृष्टीने सहकार्याची अपेक्षा.